चला मग बघू पावभाजीला काय काय साहित्य लागणार आहे ते। इथे मी फ्लावर, बटाटा, मटार, अर्धा गाजर घेतलेला आहे। तुम्ही फरसबी पण ॲड करू शकता, माझ्याकडे नव्हती। आणि गाजर शक्यतो अर्धा घ्या, कारण पावभाजी मग गोड लागते जर जास्त प्रमाणात घेतलं तर। इथे मी 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहे, छोटी शिमला मिरच घेतली आहे। इथे मी 2 मोठे लाल टमाटे घेतलेले आहे, टमाटे शक्यतो पिकलेलेच घ्या। इथे मी अर्धा अमूल बटर वापरणार आहे। इथे आलं लसूण मिरची पेस्ट आणि कोथिंबीर ही ॲड केलेली आहे, तुम्ही मिरची स्किप करू शकता। 2 मोठे चमचे पावभाजी मसाला घेतला आहे, यातच मी ॲड करणार आहे 2 मोठे चमचे मालवणी मसाला। इथे मी 1 चमचा धना पावडर ॲड करत आहे। मी ह्या भाज्या चांगल्या धुवून घेतलेल्या आहे, ते मी या कुकरमध्ये ॲड करून ह्याला चांगली 4-5 शिट्या काढीन। त्यात थोडी हळद घालायची आणि मग 4-5 शिट्या काढून त्याला चांगल्यापैकी एकजीव करून आपण पावभाजीमध्ये ॲड करू। तुम्ही आता बघू शकता पाण्याचं प्रमाण बरोबर भाजीच्या लेवलला आहे। आणि मी थोडीशी हळद घातलेली आहे, हळद जास्त झाली तर भाजीची चवही बिघडते। तुम्ही आता बघू शकता भाजी चांगली शिजली गेलेली आहे, बटाटे पण चांगले सॉफ्ट झालेले आहेत। माझं मॅश करायचं भांडं आहे ना, ते मला भेटत नव्हतं, म्हणून मी ह्याच्याने आता मॅश करणार आहे। ह्याच्याने पण चांगलंच मॅश होईल, आपल्याला एकदम पण बारीक पेस्ट नाही करायची। आता तुम्ही पाहू शकता पावभाजीला जेवढं थिकनेस पाहिजे तेवढं या भाजीला एकदम पण पातळ नाही आहे आणि एकदम पण घट्ट नाही आहे। आता तुम्ही बघू शकता या भाजीला रंग आणि टेक्स्चर दोन्हीही खूप सुंदर आलेले आहे आणि आता ही एकदम रेडी आहे पावभाजीसाठी। तर चला मग पुढे सुरुवातीला लागू। इथे प्रथम मी कढई घेतली आहे गरम करून, त्यात मी 2 मोठे चमचे तेल ॲड केलेले आहे। एकदा तेल गरम झालं तर आपण जो चिरलेला कांदा आहे तो ह्यात घालून घेऊ। गुलाबी रंग येईपर्यंत कांदा चांगला भाजून घ्या आणि 2 मिनिटांनी चिरलेली शिमला मिरची ॲड करा। आता हे मिक्सचर चांगलं मिक्स करून घ्या, एकत्र करा आणि ढाकण ठेवून ह्याला 2 मिनिटं शिजू द्या। कांदे आणि शिमला मिरची बऱ्यापैकी सॉफ्ट असे झालेले आहे। आता याच वेळी आपण इथे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट ॲड करून घेऊ, चांगलं मिक्स करू आणि ढाकण ठेवू, त्याला 2 ते 3 मिनिटं शिजू देऊ। आता तुम्ही बघू शकता या मिक्सचरला चांगलंच तेल सुटलेलं आहे। तर आपण जे मसाले मिक्स करून घेतलेले आहे ते आता यावेळी आपण ॲड करू। एकदा मसाले ॲड केले की ह्याला परत असं चांगलं मिक्स करून परत ढाकण ठेवून ह्याला 2 ते 3 मिनिटं शिजून घेऊ। इथे मी 2 टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे। चला मग ही पेस्ट आता कढईमध्ये ॲड करू, चांगले मिक्स करून त्याच्यामध्ये जी कुकरमध्ये भाजी आहे ती पण ॲड करू आणि हे मिश्रण एकजीव करून ह्यामध्ये जे अमूल बटर आहे तेही मिक्स करून घेऊ। आता चवीपुरतं मीठ घाला। चला तर मग आपली पावभाजी आता रेडी आहे, आता आपण सर्व करू। इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे। चला तर मग आता आपण आपले पावभाजीचे पाव फ्राय करून घेऊ। इथे मी बटर घेतलेलं आहे, बटरमध्ये मी लाल मसाला, चाट मसाला घातलेला आहे। तुम्ही यावेळी कोथिंबीर ॲड करू शकता बारीक चिरलेली। जर तुम्हाला माझी पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कॉमेंट करा आणि माझं चॅनल बिंदास अपूर्वाला सबस्क्राईब करा। अशाच नवीन रेसिपी घेऊन येईन, त्यासाठी तुम्ही माझं चॅनलला फॉलो करा आणि मला पुढे जायला प्रोत्साहन द्या। धन्यवाद।